भिडस्तपणा मला स्क्रीनवरती बघायला मिळतो तशाच आहेत का छाया कदम बिनधास्त? बऱ्यापैकी मी तशीच आहे. म्हणजे माझ्या संपर्कातल्या लोकांना तू विचारशील तर ते जास्त तुला चांगल्याने सांगतील. पुढच्या सीटवर एक मुलगी बसली होती. त्या मुलीच्या आजोबांच्या वगैरे वयाचा तो माणूस होता आणि माझं लक्ष होतं, मला कळत होतं ह्याच्या काय डोक्यात चाललंय. थोड्या वेळाने असं आणखीन जरासा असा टेकतोय मी बघतीये. ती मुलगी उठली ना तेव्हा मी स्वतः उठले आणि मी त्या जागेवर जाऊन बसले आणि मग त्याला म्हटलं की आता मार धक्का, आता लाव हात. मला अनिल कपूरचं खूपच वेड होतं, तर मी असं त्यांच्यासारखं चालण्याचा प्रयत्न करायचे. रस्त्याने चाललोय, मध्येच कोण आला तर आपण अरे सॉरी असं बोलतो ना, माझं असं व्हायचं माझं. असे काही अनुभव तुमच्या आयुष्यात आले असतील की जेव्हा कणखर आणि एकदम डॅशिंग अशी छाया कदम हळवी झाली? सांगता येत नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की तुम्हाला स्वतःला कळत नाही की अरे गळागळा पाणी गळायला लागलंय डोळ्यातून. भिडस्तच भूमिका जास्त करायला आवडतात का? मडगाव एक्सप्रेसमध्ये असं मी भाई दाखवले, हातात रिव्हॉल्वर घेते आणि मी माझ्या नवऱ्यावर दादागिरी करते ना, मी एवढी खुश झाले ना की याच्या आधी सगळ्या सिनेमांमध्ये नवरा माझ्यावर दादागिरी करतोय. तुमची मला वाटतं तुमचं जे गाव आहे तर जेव्हा तुम्ही तिथे जाता त्यांची काय रिॲक्शन होती की जेव्हा तुम्ही कान्सला पोहोचला होतात? ज्या गावच्या माझ्या मैत्रिणी खूप अशा साध्या भोळ्या आहेत खरं तर ना, त्यांना मुळात मलाच कान्स मी कधी विचार केला नव्हता. त्यांच्यात म्हणजे त्यांना माहीतच नाहीये अगं कान्स आणि म्हणजे हे काय? ते. हा पण त्या सगळ्यांना असं कौतुक आहे की अरे छाया सिनेमामध्ये काम करते, टीव्हीवर दिसते. फॅन्ड्री की सैराट की न्यूड की लापता लेडीज, कुठे स्वतःला जास्त रिलेट केलं गेलंय? एक नाही सांगता येणार, चारही जवळचे आहेत आणि चारही भूमिकांनी खूप गोष्टी दिल्या आहेत मला. माझ्या अनुभवावरून मी सांगते, एक दार बंद झालं की दुसरं उघडतं. जर नाही उघडलं ना तर आपल्याला लाथ मारून ते उघडावं लागतं. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. दररोज एक दुर्गा आपल्या सोबत असते. तिचा संघर्ष, तिचा प्रवास आणि तिने गाठलेलं यशाचं शिखर या सगळ्याची आपण माहिती घेत असतो. ही सगळी कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपल्यासोबत एक अशी दुर्गा आहे जी अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते, तर ती आहे छाया कदम. छाया, खूप स्वागत तुमचं आम्ही दुर्गा या कार्यक्रमात. थँक्यू. जसं मी म्हटलं की बोल्ड अँड बिनधास्त अशी जी काही प्रतिमा किंवा ही प्रसिद्धी तुम्हाला आता मिळालेली आहे तुमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे, आतापर्यंतच्या कामामुळे. मात्र जसा जो भिडस्तपणा मला स्क्रीनवरती बघायला मिळतो तसा तो खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे का? म्हणजे तशाच आहेत का छाया कदम बिनधास्त? बऱ्यापैकी मी तशीच आहे. म्हणजे माझ्या संपर्कातल्या लोकांना तू विचारशील तर ते जास्त तुला चांगल्याने सांगतील. पण हो, लहानपणापासूनच ते आहे माझ्यात. कारण की माझ्या घरच्यांनी, जास्त करून माझ्या बाबांनी मला ना असं कधी मुलीसारखं ट्रीटच नाही केलं. त्यांना असं होतं की ह्यो माझा मुलगा असं. आणि त्यांना ते भारी वाटायचं की मी कबड्डी खेळते आणि बऱ्याच गोष्टी. माझ्यावर ना माझ्या मोठ्या भावाचा खूप प्रभाव आहे. राजन म्हणून होता ना, तर मला असं जरा मला आहे ना त्याच्यात मला अनिल कपूर लहानपणी आवडायचं, म्हणजे अजूनही ते आवडतातच. तर ना थोडंसं मग ते जरा त्यांच्यासारखं चालणं आणि कबड्डीमुळे एक ते टॉमबॉय सारखी होते आणि खूप लवकर घरातून बाहेर पडले ना, म्हणजे ह्या क्षेत्रासाठी नाही पण इतर कारणामुळे. तर खूप प्रवास केला, तर त्या ह्याच्यातनं खूप वेगवेगळे अनुभव घेतलेत आणि मग त्या अनुभवानुसार एक आपलं बदलतं ना सगळं वागणं. मुलींनी प्रवास केलेत, मग प्रवासात काहीतरी अनुभव घेतलाय काय, मग त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, ह्या गोष्टी सगळ्या आधीपासून आहेत. त्यामुळे येस आहे. कशासाठी घरातून बाहेर पडावं लागलं? नाही, बाहेर म्हणजे मुळात आधी मी कबड्डी खेळायचे शाळेत असल्यापासून. तर शाळेत मला वाटतं 8वीत काय 9वीत होते तेव्हा मला उपनगर च्या टीममध्ये सिलेक्शन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा असं मुंबईच्या बाहेर सावंतवाडीला होती मॅच, तर तेव्हा बाहेर पडले आणि मग कबड्डीच्या निमित्ताने आम्ही खूप फिरणं झालं आणि ट्रेन आणि बसचा प्रवास जास्त केला. त्याच्यामुळे मग असे खूप किस्से आहेत अगं. म्हणजे आता मला वाटतं थोडं कमी झालं असेल, पण ना मी शाळा कॉलेजमध्ये असताना बसने प्रवास करायचे तेव्हा असं खूप असायचं की बाजूला उभा असलेलाच पुरुष, तो आताही अनुभव घेत असतील, जरा असं
चिप्पूगिरी करायची, त्रास द्यायचा. तर मला आहे ना त्यावेळी, म्हणजे आता तू हसशील, मला असं ना त्यावेळी असं खूप होतं. मला सहन नाही व्हायच्या ह्या गोष्टी. चीड आणि यायची. आणि मला ना त्या त्रास देणाऱ्यापेक्षा ना ती त्रास सहन करणाऱ्या व्यक्तीचा खूप राग यायचा, की अगं का तू तू थोडी दाखव तर हिंमत. मग आहेत ना बाकीचे लोक. म्हणजे एकदाचा तुला किस्सा सांगते. मी बसमध्ये बसले होते आणि माझ्या पुढच्या सीटवर, म्हणजे मी बऱ्याच वेळा हा किस्सा सांगते, पुढच्या सीटवर एक मुलगी बसली होती. लहान होती मुलगी. तिच्या नाही, हा, दोघं जण बसले होते. तिच्या बाजूला एक वयस्कर होते का, म्हणजे त्या मुलीच्या आजोबांच्या वगैरे वयाचा तो माणूस होता. येऊन उभा राहिला आणि तो आधीपासून असं आपल्याला कळतं ना बॉडी लँग्वेज मधून, की तो असा थोडासा टेकून उभा आहे काय वगैरे. आणि माझं लक्ष होतं, मला कळत होतं ह्याच्या काय डोक्यात चाललंय. त्या कदाचित त्या लहान मुलीला कळलं नसेल. नाही. आणि नंतर काय झालं, थोड्या वेळाने बाजूची मुलगी आहे ना, ती उठून गेल्याबरोबर तो माणूस तिथे बसला आणि बसला. मग थोड्या वेळाने असं आणखीन जरासा असा टेकतोय. मी बघतीये आणि मला असं होतंय ना, की अगं बोल ना. आणि ती बिचारी बाजूला जाऊन, मी म्हटलं आता ही खिडकीच्या बाहेर जाते की काय. पण मग थोड्या वेळाने मलाच राहवलं नाही ग. आणि मी काय केलं, मग ती मुलगी उठली ना, तेव्हा मी उठले आणि मी त्या जागेवर जाऊन बसले. आणि मग त्याला म्हटलं की आता मार धक्का, आता लाव हात. म्हणजे मला असं झालं की यार तुम्ही बोला ना. मग तो शांत, तो उतरला, उतरून गेला. तर मला असं आहे ते माझ्यात. आणि मला असं वाटतं की मला राग येतो. त्रास देणाऱ्यापेक्षा सहन करणाऱ्यांचं मला खूप चिड येते. हो, पण मग सहन करणाऱ्याला तुम्ही 4 शब्द सुनवाच, मात्र त्रास देणाऱ्याला तिथे असं वाटतं की त्यालाच धुवावं तिथे. खूप वाटतं अगं. कधीतरी शक्य होतात गोष्टी. म्हणजे अशा गोष्टी आधी झालेल्या. आता थोडंसं कसं आपल्याला सर्व गोष्टीचं भान ठेवावं लागतं. हो, पण जेव्हा हा किस्सा घडला तेव्हा तुमचं वय काय होतं? मी कॉलेजमध्ये वगैरे होते अगं. आणि हा तर मी एक सांगितलं. आता माझ्या कबड्डीतल्या मैत्रिणी इथे तिथे ज्या पसरलेल्या आहेत त्या ऐकतील तर त्यांना एक एक किस्से आठवतील, की आम्ही ट्रेनने प्रवास करताना तर असं खूपच व्हायचं. म्हणजे अगदी आम्ही भोपाळला वगैरे गेलो होतो तर असं ट्रेनच्या डब्यात दंगाबिंगा मारामाऱ्या वगैरे झालेल्या आहेत. पण लहानपणापासून फक्त असे मित्रच होते खेळायला का मुली पण होत्या सोबतीला? मित्र जास्त. म्हणजे मला आधीपासूनच असं, म्हणजे आधीच मला असं ना मुलींच्या गप्पांमध्ये जास्त इंटरेस्ट नसायच्या, की नटणं सजणं आणि हे ते. म्हणून मित्र जास्त असायचे. मैत्रिणी पण आहेत, पण मैत्रिणी खूप अशा ठराविक आहेत होत्या. मुलांबरोबर जास्त चांगलं जमतं मला. मग तसेच म्हणजे मुलांसारखे इनफॅक्ट मी मुलांबरोबर राहून आहे ना, मग असं माझं मुलांकडे कमी लक्ष असायचं आणि मुलींकडे जास्त लक्ष. मुलांसारखेच कपडे बिपडे घालून असं डॅशिंग अवतार हो लहानपणापासून? हो हो हो. मी आधी जीन्स, म्हणजे आमच्या वेळी ना बलून बॅगी यायची पॅन्ट, ती शर्ट, हातात अशी पंचधातूची कडी, खिशाला असा जेंट्स रुमाल, तो पण असा ना खिशात अडकवून सोडतात ना तसा. म्हणजे लटकवलेला. मला असं लेडीज रुमाल एवढूच आहे बरोबर नाही. आणि मी म्हटलं ना मला अनिल कपूरचं खूपच वेड होतं. तर मी असं ना असं त्यांच्यासारखं चालण्याचा प्रयत्न करायचे. मग असं झकास बिकास असं हे म्हटलं. आणि मला शिटी वाजवायची खूप सवय होती. म्हणजे अगदी ती असलीवाली नाही, ते असं असतं ना असं. तर मला ना असं सॉरी शब्द नव्हता माझ्या लिस्टमध्ये. ते सॉरी बोलायच्या वेळी ना माझं असं, रस्त्याने चाललोय मध्येच कोण आला तर आपण अरे सॉरी असं बोलतो ना, माझं असं व्हायचं माझं. बापरे, ही स्टाईल आहे म्हणजे छाया कदमची, जी लहानपणापासून डेव्हलप झाली आहे आणि ती आत्ता लोकांसमोर आली आणि ती लोकांना आवडते प्रचंड. मग अगदी सुरुवातीपासूनचा जो काही प्रवास असेल तो बऱ्याच जणांना माहिती नसेल. मग कसं कसं हळूहळू की बाबा आपल्याला हे छान जमतंय ते छान जमतंय, जेव्हा घरातनं बाहेर पडायची वेळ आली तेव्हा सुरुवात कुठपासून झाली होती आणि ते कान्सपर्यंत? खरं म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये असताना कबड्डी खेळायचे. या क्षेत्रात खूपच उशिरा आले. आता काय ना, खरं तर एवढे इंटरव्ह्यूज झाले, लोकांना तोंडपाठ झालं असेल. पण खूपच उशिरा, म्हणजे मला असं
2001 मध्ये असं थोडं फॅमिलीमध्ये काही गोष्टी घडल्या. जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे, की माझे 2001 मध्ये बाबा आणि भाऊ गेला आणि त्यांच्यावर खूपच अटॅच होते मी. आणि ते गेल्यावर मला असं काहीच सुचत नव्हतं, की आता काय करायचं, काय नाही. त्यावेळी मी म्हटलं ना, की आपल्याला एक दार बंद झालं ना, हं. तर दुसरं उघडतं. म्हणजे माझं असं माझ्या अनुभवावरून मी सांगते, एक दार बंद झालं की दुसरं उघडतं. जर नाही उघडलं ना, तर आपल्याला लाथ मारून ते उघडावं उघडावं लागतं. लागतं. आणि आपल्याला स्वतःला स्वतःची मदत करता आली पाहिजे. आपण दुसऱ्याची वाट बघून नाही चालत. हं. सो त्यावेळी काय झालं, मग मला काही सुचत नव्हतं आणि मग घरातून बाहेर पडत नव्हते. पण मला मग नंतर काही दिवसांनी असं झालं, की नाही यातून बाहेर पडलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. बरं असं होत होतं, की माझ्यापेक्षा वयाने लहान माझी वहिनी माझ्या घरात आहे. मग मला असं व्हायचं तिला सोडून आपण कुठे बाहेर जायचं. पण मग असं डोक्यात चालू असताना मी ते पेपरमध्ये ॲड आली होती. एक अभिनयाचं वर्कशॉप आहे. आणि मग मला असं ते माहिती नाही म्हणजे त्यावेळी काय असं झालं, तर मला असं झालं मला घरातून बाहेर पडायचंय. हं. तर काय कारणाने बाहेर पडू शकतो. मग ती ॲड बघितल्यावर मला असं झालं, की हे 15 दिवसाचं वर्कशॉप आहे. आपण हे अटेंड करूया. त्यानिमित्ताने आपण घरातून बाहेर पडू, प्रवास होईल, नवीन लोकं भेटतील. फक्त एवढं डोक्यात ठेवून मी ते वर्कशॉप अटेंड केलं होतं. आणि मग वर्कशॉप अटेंड केलं आणि मला आवडायला लागलं ते. आवडायला यासाठी पण लागलं ना, की तिथे बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या, की माझ्यात काय नाहीये, कुठे मी कमी पडतेय. म्हणजे आता कोकणातली असल्यामुळे ना, मला व्हायचं म्हणजे मला त्यात असं मी अशुद्ध आणि शुद्ध भाषा याचं काही नाहीये. पण साधं मला न आणि नचा फरक नाही. म्हणजे म्हणजे हां. असं व्हायचं, नाही आमच्या गावी तर असंच हां. बोलतात, असं होतं माझं. पण त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला भाषेवर काम केलं पाहिजे, तुम्हाला बॉडी लँग्वेजवर काम केलं पाहिजे, स्मरणशक्ती, वाचन. माझ्या आयुष्यात खूप वाचन मी खूप उशिरा चालू केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ना मला त्या वर्कशॉपमध्ये शिकायला मिळाल्या. आणि मग तिथून माझा खरं अभिनयाचा प्रवास सुरू झाला. बरं. सुरू झाला पण म्हणता नाही येणार गं, कारण की ना वर्कशॉप केलं 2001 मध्ये. त्याच्यानंतर माझं पहिलं नाटक 2005 मध्ये आलं. हं. सो मधली 4 वर्ष माझी असं चाचपडणं, धडपड वगैरे ओके. हेच चालू होतं. पण त्या 4 वर्षात खूप गोष्टी शिकता आल्या. म्हणजे लक्षात आलं, की हे एवढं सोपं नाहीये. हं. बरोबर. मग आता या क्षेत्रामध्ये काम करताना म्हणजे तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नाहीये, की बाबा माझ्या घरातले हे इथे या क्षेत्रात आहेत आणि म्हणून मी आले असं काही नाही. मग एक आपला ना एक दरारा जो निर्माण झालाय किंवा जे तुमचे डॅशिंगपणा आहे ना, तर तो तसाच कायम राहिलाय आणि म्हणून अजूनही या क्षेत्रात पण लोकं तुम्हाला घाबरतात का? अ, जर घाबरत असतील तर चांगलं आहे का? म्हणजे घाबरतात म्हणजे ते वेगवेगळ्या ह्याने खरं तर. अ, माझा तो रफटफपणा हं. म्हणा किंवा मग खूप स्पष्ट वक्तेपणा पण असू शकतो. त्याचं कधी-कधी मला त्याचं नुकसान पण होतं त्याच्यामुळे. बरं. लहानपणी म्हणजे जेव्हा तुम्ही गावात असाल किंवा मुंबईमध्ये असाल, तेव्हा एरियामध्ये दहशत होती तुमची? आ, खरं तर ना म्हणजे आता तू कशाला माझ्याबद्दलच विचारते. आता एकतर मी हाऊसिंग बोर्डमध्ये मोठी झालेली मुलगी आहे. तर हाऊसिंग बोर्डमध्ये ना अशा माझ्यासारख्या बऱ्याच ओके. मुली होत्या आणि त्याच्यामुळेच खरं तर ना हाऊसिंग बोर्ड आणि ना आमच्या कॉलनीत मिलमध्ये काम करणारे जास्त होती लोकं आणि कोकणातली. त्याच्यामुळे कोकणातल्या माणसांमध्ये ते असं मला वाटतं तो जरा बिनधास्तपणा आणि ह्या त्या गोष्टी मुळातच असतात. मे बी मी आज जे काही आहे ते त्यांच्यातलंच एकेकातलं काही काही माझ्यात मी साठवून ठेवलंय असं मला वाटतं. कारण की ती आपुलकी जी होती ना आणि म्हणजे हेही सांगते की ती जी आपुलकी होती ना टॉवरमध्ये आल्यावर ती नाहीशी होते बऱ्यापैकी. पण हाऊसिंग बोर्डमध्ये असताना खूप एकमेकांबद्दल प्रेम होतं. भांडणं पण तेवढीच असायची अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून. म्हणजे कचऱ्याचा डबा आमच्या दारावर का ठेवला इथपासून भांडणं व्हायची. पण ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप जिव्हाळा होता अगं.
सो तेव्हापासूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यात. घरातनं बाहेर पडल्यानंतर बाईनी कसं असावं, म्हणजे तितकंच डॅशिंग असावं, बिनधास्त असावं, हे सगळे गुण तिने आत्मसात करायला हवेत का? आणि जर ते नसतील तर मग त्याचा तोटा होतो का? आणि जर असतील म्हणजे अति असतील तर मग त्याचाही तोटा होतो का? म्हणजे ते कसा बॅलन्स असावा? कारण बाहेर अनेक प्रकारची लोक भेटतील, त्यांना फेस करावं लागतं. इवन बाहेरच काय, घरात सुद्धा असे अनेक अनुभव त्यांना येत असतील, तर कसं असावं? बाईने नेहमीच स्ट्रॉंग असायला हवं. नेहमीच. म्हणजे अ, तू आता मी तर बोलणार होते, की घराच्या बाहेर पडलं, की तुम्हाला 1000 माणसं भेटतात. 1000 गोष्टींना तोंड द्यायचं असतं. त्यामुळे ना तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग राहावंच लागतं. मी तर आता बोलते, की घराच्या बाहेर नाही, घरातही बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात. तर स्ट्रॉंग राहणं हे गरजेचं झालंय. कधी-कधी आपल्याला ते भारी पण पडतं. पण तुम्हाला ना अ, विरोध करता आला पाहिजे. तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. अ, आणि जेव्हा आहे ना अशा काही गोष्टी घडतात ना, खरं तेव्हाच तुम्हाला स्वतःमधली ताकद खऱ्या ह्याने कळते. मी तर बोलते ना, की कुणाचंच आयुष्य ना असं साधं सोपं नसावं. नसतं. तर बोलतात ना, की जेवढा खडतर अ, रस्ता असेल ना, तर प्रवासात मजा येते अगं. तर काही वाईट अनुभव ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणं गरजेचं आहे. त्याशिवाय कळत नाही. कळत नाही. आता तू जसं मला बोलतेस ना, की अगं स्ट्रॉंग आणि हे ते नाही, हे इंटरव्ह्यूसाठी झालं. पर्सनल आयुष्यात खूप वेळा अशा गोष्टी समोर येतात, की खूप खचून जातो. अ, सिनेमात रंगवलेलं कॅरेक्टर असतं. हां. त्यातल्या गोष्टी आपल्याकडे राहतात. पण पर्सनल आयुष्यात खूप वेळा आपण खचून जातो. आपल्याला सुचतच नाही काही. फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, इतर असतात बऱ्याच गोष्टी. पण मला वाटतं ना अ, वाईट अनुभव यावेत, त्याच्यातूनच आपली हिंमत वाढते. मात्र असे काही अनुभव तुमच्या आयुष्यात आले असतील, की जेव्हा कणखर आणि एकदम डॅशिंग अशी छाया कदम हळवी झाली? बरेच वेळा अगं, खूप वेळा. म्हणजे मी जेवढी स्ट्रॉंग दिसते ना, कधी-कधी अगदी छोट्या-छोट्या गोष्टीने मला खूप रडू येतं. अ, आणि मी खरं सांगते, मी लहान होते ना, लहान म्हणजे अगदी लहान नाही, पण शाळा कॉलेजमध्ये असताना ना, मला बरं नसलं किंवा मला रडू आलं, की मला ना असं व्हायचं, मला कोणी बघायला नाही पाहिजे. हं. हां, मी कमकुवत पडलेली म्हणजे माझी ही साइड कोणी नाही नाही, बघितली असं पाहिजे. मला असायचं, हां, की मी दार बंद करून हां. घ्यायचे. पण आता तर असं वाटतं ना, की नाही, म्हणजे तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय, तुम्हाला रडावंसं वाटतंय ना, तर रडलं पाहिजे. कुणाकडे तरी तुम्हाला मोकळं होता आलं पाहिजे. अ, त्याने गोष्टी जरा सोप्या होतात. हं. सो माझ्या आयुष्यात अशा खूप गोष्टी घडलेल्या आहेत. जसं माझं जेव्हा वडील आणि भाऊ गेले, आजच्या घडीलाही मला त्यांची आठवण येते आणि आजच्या घडीलाही मला रडू येतं. म्हणजे त्याला आता 2001 मध्ये अ, माझा भाऊ आणि बाबा गेले किंवा आई माझी आत्ता गेली. अ, आईचं माझ्या एका मित्राने असं छान असं मोठा असा स्केच बनवून दिलेलं आहे. तर मी आता येताना पण मी तिला येताना मम्मा असं करून येते, तेव्हा पण माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि कधी-कधी असं पण होतं ना, की आपल्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतला जातो. हां, तेव्हा पण असं डोळ्यात पाणी येतं, की अरे, म्हणजे यात माझं काय चुकलं? असं. तर अशा सांगता येत नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात, की तुम्हाला स्वतःला कळत नाही, की अरे, गळा-गळा पाणी गळायला लागलंय डोळ्यातून. तर मग आई-वडिलांची आठवण किंवा तुमच्या भावाची आठवण तर आजही येते. मात्र आता कितीही आपण कठोर राहण्याचा जरी प्रयत्न केला एखाद्या बाईनं, तरी एक हळवा कोपरा असतो, की जो कधीतरी समोर येतोच. तर ते हळवे क्षण किंवा त्या व्यक्ती कोण आहेत तुमच्या आयुष्यात? हां, हेच आहेत. बाबा, माझा राजन, माझी आई. हां, मग ते आज आणि नाहीयेत. कधी-कधी मला ना असं पण होतं, की ना माझ्या आयुष्यात आता हे बोलतोय ना, की भाऊ, राजन आणि आई वगैरे. पण ना माझ्या आयुष्यात माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे अगं. हां. माझ्या मैत्रिणी म्हणजे मी काहीच नव्हते तेव्हा मला अ,
म्हणजे मला दत्तक घेतल्यासारखंच माझे मित्र-मैत्रिणी करायचे. म्हणजे मी माझा स्वतःचा जेवढा विचार नाही केला ना, तेवढा त्यांनी केलाय. मला कधी-कधी अशी मी एकटी असते ना, तर मला ह्या गोष्टीने पण डोळ्यात पाणी येतं, की अरे, ही माणसं माझ्या आयुष्यात नसती तर माझं काय झालं असतं? कारण की कधी-कधी काय होतं, कधी-कधी आपण खूप मोठमोठ्या संकटांना ना असं तोंड देतो आणि कधी-कधी अगदी छोट्या-छोट्या गोष्टीला ना, ह्याला कसं फेस करायचं? असा प्रश्न पडतो. असा प्रश्न पडतो. मग त्यावेळी मला असं ना ह्या सगळ्या मित्र-मैत्रिणींची आठवण येते. म्हटलं बापरे! हे नसते तर आज जे बोलतायत छाया कदम अशी स्ट्रॉंग है ते सब झूठ है असं. बरोबर आहे. म्हणजे ही 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 सुद्धा बाजू असते एखाद्या अगदी. महिलेच्या आयुष्यामध्ये. कारण आपण समाजासमोर वावरताना कितीही डॅशिंग किंवा किती कणखर असल्याचं दाखवलं तरी सुद्धा एक असे प्रसंग येतच असतात. मात्र ह्या सगळ्या प्रसंगातून जाताना किंवा तुम्ही कसं ते ओव्हरकम केलं, कशी मनाचे मन घट्ट केलं की नाही आपल्याला हे करायचंय, त्यामुळे हे सगळं बाजूला सरून आपल्याला जे एम आहे, काय उद्दिष्ट आहे तुमचं? मी कुठलीच गोष्ट अशी खूप प्लॅन नाही केली, की मला आता हेच करायचं. म्हटलं ना, मी इंडस्ट्रीमध्ये पण खूप उशिरा आले. इव्हन कबड्डी खेळताना पण मला असं वाटलं नव्हतं, की अरे स्टेट लेव्हलपर्यंत जाऊ. मी त्या वेळेला मला ज्या मजा येते ना, त्या गोष्टी अ, करत जाते. किंवा एखाद्या भूमिका एक्सेप्ट करताना सुद्धा काय विचार असतो? भूमिका एक्सेप्ट करताना ना, प्रत्येक वेळी ना वेगवेगळा विचार असतो खरं तर. कधी-कधी असं होतं ना, की "अरे, काय रोल आहे यार." हां, म्हणजे त्या रोलमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, वेगळं शिकता आलं पाहिजे. त्याच्यातून काहीतरी मेसेज देता आलं. अशा हो. बऱ्याच गोष्टी. म्हणजे रोल कडक. हो. मग असं वाटतं, की येस. कधी-कधी काय होतं ना, गोष्ट खूप चांगली असते. त्या गोष्टीचा आपण छोटासा भाग असतो, पण ती गोष्ट पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. सो मग कधी-कधी ते डोक्यात येतं. कधी-कधी असंही असतं, की अरे आपल्या मित्राचा सिनेमा आहे. मग असतं ना, की येस, मग तो कधीतरी मित्रासाठी करायचा असतो. कधी-कधी असं होतं, की अरे बँक बॅलन्स नाहीये. खूप कमी झालाय. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळी कारणं असतात. पण प्रत्येक वेळी मी माझं काम खूप मनापासून करण्याचा प्रयत्न मग करते. भिडस्तच भूमिका जास्त करायला आवडतात का? येस, पण अगं मला वाटतं ना आताच्या काळात सलग तसे सिनेमे आलेत. मी त्या दिवशी पण एका ठिकाणी सांगत होते सगळ्यांना असं होतं, की "अरे, तुम्ही असं स्ट्रॉंग भूमिका हे ते." माझे आधीचे सिनेमे बघितले ना, कारण तेव्हा चॉईस नव्हता. तेव्हा हो. मला असं होतं, की यार मला काम हवंय. तर खूप सिनेमांमध्ये मी खूप मारच खाल्लाय अगं. खूप गरिबी, मग नवरा दारूच पितोय वगैरे असे बरेच सिनेमे केलेत. आणि आत्ता थोडंसं चित्र बदलतंय. पण आणि मला मग मजा येते. मी म्हटलं ना, मला जेव्हा मडगाव एक्सप्रेसमध्ये असं मी भाई दाखवले, हातात रिव्हॉल्वर घेते आणि मी माझ्या नवऱ्यावर दादागिरी करते ना, मी एवढी खुश झाले ना, की याच्या आधी सगळ्या सिनेमांमध्ये नवरा माझ्यावर दादागिरी करतोय. सो येस, म्हणजे मजा येते भिडस्त सीन. कारण भूमिका जशा असतात तसा लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा बदलत असतो. अगदी. तर ते ते काय काय अनुभव आलेत का? माझा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा काय, मी त्या बाबतीत खूप नशिबान आहे कारण खूप जीव लावतात. हो. तर फॅन्ड्रीच्या आधी पण सिनेमे केलेत. तेव्हाही लोक प्रेम करतच होते. पण ना फॅन्ड्रीपासून जास्तच जीव लावला लोकांनी. म्हणजे नानी म्हणजे त्यांना इतकी जवळची वाटायला लागली. श्वेता मला आठवतंय ना त्यावेळी लोक भेटायचे, बोलायचे. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं पण ना गं, त्या नानीने काय जादू जादू केली केली. होती ना माहिती नाही, की पाया पडायचे गं. तर मला ना म्हणजे असं व्हायचं, बापरे! एका भूमिकेची एवढी ताकद असू शकते. असं तर ते ना मला वाटतं ना, आज जे माझ्यावर प्रेम करतात ना, ते मी वैयक्तिक माझ्या आयुष्यात कशी आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं ना, त्या भूमिका त्यांना जास्त जवळच्या वाटतात, आपल्या वाटतात. ग्रामीण भागातले लोक जास्त रिलेट करतात. जास्त मला मुलं भेटतात ना, तेव्हा मला असं
हे खूप छान वाटतं, की ती मुलं असतात ती कुठेतरी सिनेमा बघत असतात किंवा या क्षेत्रातली असतात. पण ती जेव्हा मला सांगतात ना, की "ताई माझ्या आजीला तू खूप आवडतेस. हं. ताई माझ्या बाबांना तू खूप आवडतेस ना." तर ते मला खूप भारी वाटतं. कारण ना त्यांना माझ्यात त्या स्वतःला हो. बघतात, शोधतात. म्हणजे कित्येक लोकं अशी आहेत, की माझं पहिलं नाटक बघायला अ, नाही एक व्यक्ती अरे, एक व्यक्ती काय नागराजची आई आहे ना, ती पहिलं नाटक आयुष्यात तिने बघितलं तर ते माझं नाटक हां. बघायला आली होती. बरं. तर ना तेव्हा असं खूप भारी वाटतं आणि मी नेहमी सांगते, की अवॉर्ड्स हे ते आपण एका क्षेत्रातले आहोत, आपण एकमेकाच्या कामाचं कौतुक करतो वगैरे ते तर भारीच असतं. पण मला असं कॉमन पब्लिक म्हणजे अशी माणसं भेटतात ना आणि ते जेव्हा असं कौतुक करतात, कधी असं गालाला हां. हात लावतात वगैरे ना, तर मला ते खूप भारी वाटतं. म्हणजे कसं आहे ना, एक त्या भागाशी, त्या लोकांशी एक नाळ जोडलेली आहे आणि तुमची मला वाटतं तुमचं जे गाव आहे, तुम्ही ज्या कुडाळ गावातले आहात, म्हणजे एक सिंधुदुर्ग आणि एक म्हणतो ना कोकणातल्या, तर जेव्हा तुम्ही तिथे जाता, तेव्हा अगदी रॉ असता. म्हणजे त्या माणसांसोबत काही असं हे नाही, मध्ये काही असा पडदा नाहीये, की हां, मी कान्सपर्यंत पोहोचले, मी इथे आहे, त्याच्यामुळे मी फारच एक्सक्लुझिव्ह आहे तुमच्यासाठी वगैरे असं काही नाही. खूप छान त्यांच्याशी गप्पा मार त्यांची काय रिएक्शन होती, की जेव्हा तुम्ही कान्सला पोहोचला होतात? बरं पहिलं तर कुडाळ नाही कुडाळपासून 18 किलोमीटर बरं. धामापूर. हं, म्हणजे आता खरं आमचं आता ते सरमळ गाव आहे. मग आजवळ धामापूर आहे. हं. धामापूरला राहते. अ, खरं तर ना खूप आता ज्या गावच्या माझ्या मैत्रिणी खूप अशा साध्या भोळ्या आहेत. खरं तर हां. ना त्यांना मुळात मलाच कान्स मी कधी विचार केला नव्हता. त्यांच्यात म्हणजे त्यांना माहीतच नाहीये अगं कान्स आणि म्हणजे हे काय? ते हां, हां, हां. म्हणजे आता आमच्या गावीच जर जवळपास थिएटर नाहीये, तर त्यांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं हेही नाहीये. हं. पण हां, त्या सगळ्यांना असं कौतुक आहे, की हं. अरे, छाया सिनेमामध्ये काम करते, टीव्हीवर दिसते. म्हणजे आता ते कधी-कधीचं हवा ये उद्या बघतात ना, तेव्हाही असे खुश होतात. म्हणजे बरीच माणसं आमचे बबन काका म्हणून आहेत, ते तर ना असं टीव्हीवर दिसले ना मी, की त्यांना असं मग कुणी काही बोलायचं नाही, "छाय घ्या असा." हो. छाया दिसते टीव्हीवर. तर आणि हां, कान्स आता ते कसं खूपच त्यांना ते बातम्या आणि ह्याच्यात ते हो. कळल्यावर त्या प्रचंड खुश होत्या आणि मला मला वाटतं ना त्यांनी पहिल्यांदा हां. असं मला काहीच कळू दिलं नाही. मध्ये मी गावी गेले होते ना, तर अजिबात काही कळू दिलं नाही आणि काय होतं मी गावी गेले ना, की एक दिवस आम्ही असं बायका-बायका पार्टी करतो. बरं. हां, म्हणजे असं मस्त चिकन-मटण बनवतो, जेवतो वगैरे. तर अशीच पार्टी आम्ही जेवणार होतो आणि माझ्या नकळत मला काहीच कळू दिलं नाही त्यांनी आणि त्यांनी असं पैसे काढले हं. आणि माझा सत्कार केला वाह! वाह! त्याच्यासाठी किती दिवस त्या प्लॅन करत होत्या. मग अशी छानशी साडी, मग मला नोज रिंग आवडते हं, म्हणून हं. एक नोज रिंग वगैरे असं देऊन आहे ना, म्हणजे असं की मी दार उघडलं मला काहीच माहिती नाही आणि केक-बिक आणून असं तर ना, म्हणजे माझा सगळ्यात असं असा मोठा सत्कार मला असं वाटतं की तो झालाय. हो. तर छाया कदमच्या त्या लूकची चर्चा जगभर झाली, तर ती गावात सुद्धा झाली का? लूकची हां, म्हणजे काय ड्रेस घातलाय, काय नाकात एवढी मोठी नथ घातली आहे. तर त्या बायकांच्या काय काय प्रतिक्रिया हो, होत्या? हो. त्यांना सगळ्यांना ते प्रचंड आवडलं. फक्त त्यांचं कधी-कधी कंप्लेंट अशी असते ना, की इथे मी अशी इव्हेंटमध्ये जशी दिसते ना असं हां. छान, त्यांना अपेक्षित हे असतं, की मी गावी गेल्यावर अगदीच अशी असते ना हं. गं. म्हणजे अगदी आपण घरी असतो तसं. तर त्यांना असं ते कधी-कधी असं वाटतं, की मी असं छान हिरोईनसारखं असं राहावं. पण मला असं मोकळं-ढाकळं राहायला आवडतं. हं. पण येस हो, त्यांना ते सगळं खूपच आवडलं होतं आणि अ, आईची नथ जास्त आवडली होती. एक हं. नथचं वेगळं कनेक्शन होतं. तर असे ते माझ्या नकळत माझ्या असे फोटो-बिटो सगळे सेव्ह केलेले असतात त्यांनी. बरोबर. तर हिरोईन सारखं राहणं म्हणजे नेमकं काय तुमच्या लेखी? यार मला तेच कळत नाही खरोखर. म्हणजे पर्सनल लाईफ वेगळं असतं. हं. म्हणजे मी तुला तुला किस्से सांगते ना, कधी-कधी तर असं पण व्हायचं सुरुवातीला. असं कुणाला तरी कळतं ना, की "अरे, ती छाया कदम सैराटमध्ये काम हं. केलेली आहे ना, ती
आपल्याच गावातली आहे असं कुणाच्या तरी पाहुण्यांना कळतं ना, मग त्यांना असं होतं ना की अरे हां ती इथे राहते, मग ते खूप उत्साहात येतात अगं. म्हणजे आपण जाऊया त्यांच्याकडे वगैरे, म्हणजे त्यांच्या डोक्यात असतं की अरे जाऊया आपण फोटो बिटो काढूया. आणि ते जेव्हा घरी असतात तेव्हा मी अशी काहीतरी गाऊनवर असते किंवा घामाळलेली अशी काम करत असते, मग ते येतात गप्पा मारतात. आणि एकदा दोनदा असं झालंय, गप्पा बिप्पा मारून जाताना ती बरोबरची माणसं त्या नवीन माणसाला सांगतात ना की अरे तुका फोटो काढूचं होतो ना, आणि त्याचा तो बिचारा बघून विसरून गेलेला असतो हिच्याबरोबर काय फोटो काढणार. पण येस मला असं असंच राहायला असंच आवडतं. राहिला. इवन मी मुंबईत पण माझ्या घरी तशीच असते. कधी कधी काही पार्सल आलं तर मी दार उघडते, मॅडम घर पे नाहीये म्हणून सांगते आणि पार्सल घेते. अरे देवा. बर, अभिनेत्री म्हटल्यावर फिगर, सौंदर्य या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जातं. छाया कदम देते का या सगळ्या गोष्टींकडे लक्ष? तुला काय वाटतंय? तू आता आल्यापासून भेटलीस. नाही खरं ना थोडंफार महत्त्व दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. पण मी तेवढंसं नाही देत. म्हणजे मध्ये-मध्ये असा प्रयत्न करते अगं, पण मला ना त्यात खूप का माझी पण तेच म्हणजे कारण काय मग? नाहीच आहे अगं ते माझ्यात. म्हणजे मी म्हटलं ना मध्ये मी प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. पण नंतर म्हटलं की नाही त्रास करून काहीच एवढं गरजेचं नाहीयेत ह्या गोष्टी, तर मी नाही लक्ष देत. मी हवं ते खाते-पिते. हां, पण आपल्याला काही शारीरिक त्रास होऊ नये म्हणून थोडंसं लक्ष वजनाकडे देते. माझ्याकडे बघून वाटणार नाही, पण थोडंफार वॉक वगैरे, वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष देते, पण बाकी नाही. हो, पण छाया कदमच्या दृष्टीनं सौंदर्याची व्याख्या काय आहे? म्हणजे सौंदर्य कशात बघतेस तू? मला असं वाटतं, की दिसण्यावर काही नसतंच अगं. म्हणजे एखादा माणूस आता त्याचा स्वभाव छान असला, त्याचं आपल्याबरोबरचं वागणं मस्त असलं ना, की ते ऑटोमॅटिकली ना आपल्याला ती व्यक्ती सुंदर दिसायला लागते. अ, म्हणजे बघ ना आता सुरुवातीला आता मी दुसऱ्याचं कसं माझंच सांगते, म्हणजे मी खूप स्वभावाने चांगली आहे असं वगैरे नाही, पण आता पूर्वी मला आहे ना, मला आठवते मला सगळेजण असं बोलायचे, की "अगं अ, नाकात बोलते, किती नाकात बोलते ही." म्हणजे मला कोरसमध्येही गाऊ द्यायचे नाहीत गं. हां, म्हणजे मला प्रश्न पडायचा, की सर एवढ्या 30 जण गातायत, पण आल्यानंतर मलाच का बोलतात, "ए तू तू गप्प बस." मी म्हटलं, "कसं काय ओळखतात हे?" तर एवढा असा माझा तो नाकातला आवाज वगैरे होता. आणि आज असं होतं, की आवाजावरून लोकं ओळखतात. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, की आवाज थोडा वेगळा आहे. मला हेच सांगायचं, की सौंदर्य वगैरे असं असं काही नाहीये. तुम्ही आतून छान असलात, स्वभावाने छान असलात ना, की तुम्ही सुंदर दिसायला लागता. बरं. मग गोष्टी वेळेनुरूप बदलतात आणि माणूस ज्या पोझिशनला आहे त्याच्यावरून सुद्धा बदलतात का? अ, थोड्याफार, खूप नाही, पण असं सांगता येईल, की थोड्याफार बदलतात. बाई म्हटलं की ना एक कुटुंब, संसार, मुलं, स्वयंपाक येणं या सगळ्या गोष्टी समाजाच्या दृष्टीनं गरजेच्या वाटतात. तुम्हाला किती त्या गरजेच्या वाटतात? अ, गरजेच्या खरं तर आहे. म्हणजे ते आलंच पाहिजे असं काही नाही. कारण आता खूप बदललंय. तुम्ही एका फोनवर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि काय. पण या गोष्टी इतरांसाठी नाही, पण स्वतःसाठी तरी आल्या पाहिजेत. कारण की आता माझ्यावरून मी सांगते ना, मी थोडासा आळस करते. आता कारण आई असताना सगळ्या गोष्टी वेळेवर घडायच्या. आता एकटी असल्यावर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही जात. मग तब्येत खराब होते आणि सगळं. त्याच्यामुळे स्वतःसाठी आणि आपली जी माणसं आहेत. जसं आता मी गावी गेले, की मला माझ्या भाच्यांना असं करून द्यायला आवडतं. म्हणजे आता गावी गेले, की नाश्ता मीच करते, अशा ठराविक काही गोष्टी. तर ते जे समाधान असतं ना, की आपल्या जवळच्या लोकांना आपण करून घालणं, त्याच्यासाठी असायला पाहिजे फक्त. ते आपल्या आनंदासाठी. असं काही नाहीये, की अरे, हे आलंच पाहिजे. आणि आता ज्या ज्या भूमिका तुमच्या होतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारचे लोक भेटतात. कान्सपर्यंत तुम्ही पोहोचला तर कान्सचा अनुभव काय होता? म्हणजे तिथं बॉलिवूड असेल किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये काही फरक केला जातो का? तिथे तुम्हाला असा काही अनुभव आला का? म्हणजे तिथं मराठी अभिनेत्यांना अभिनेत्रींना कमी लेखलं जातं का? असं खरंच आहे? अजिबातच नाही अगं. हां. अजिबात नाही. म्हणजे कान्स तर नंतर आहे, पण मला वाटतं इथेही आहे ना, कलाकार कलाकार आहे. त्याचं काम, तुमचं काम बोलतं, की तुम्ही मराठी आहात की हिंदी भाषिक आहात याच्यावर नाही आहे. नाहीतर मग तुम्हाला कास्टच का करतील ना? कास्ट करायच्या आधी तर माहिती आहे ना त्यांना, की बाबा ही मराठी मुलगी आहे, ही हिंदी भाषिक आहे. तर असं काही नसतं असं मला वाटतं. अ, आणि जर तुम्हाला वाटत असेल की होतंय तुमच्याबरोबर, तर माझं स्पष्ट असं मत आहे की तुम्हाला मग तिथे अ, त्या गोष्टींना थांबवता आलं पाहिजे. तुम्हाला सेम आहे पुन्हा की जर चुकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर घडतायत तर तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. आणि कान्स तर मी तिथेच बघितलंय ना की तिथे सिनेमावर प्रेम करतात अगं. हं. तिथे म्हणजे काय आता हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा आणि असं काही नाहीये. ते तुमच्या कामावर प्रेम करतात आणि खूप रिस्पेक्ट करतात एकमेकांना. पण एकदा एक हिंदी दिग्दर्शक तुम्हाला म्हटला होता की बाबा वो मराठी एक्ट्रेस जैसा नहीं करना है. मग तो काय किस्सा होता? म्हणजे तेव्हा काय झालं होतं नेमकं मग? अगं तेव्हा खरं ना न्यूज बघता आणि हां. एक-एक लक्षात ठेव. नक्कीच. अगं नाही, काय झालं होतं माहिती? अं, अ, दिल्लीचा होता. हं, मी नाव नाही घेत, हं. ठीक आहे. नकोच ते. अ, पण ना तो त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात ना, हे येऊन जात होतं पुन्हा-पुन्हा ना, की "अरे वो मराठी जैसे काम नहीं करने का, अरे वो मराठी जैसा एक्टिंग नहीं करने का." आणि ना मला असं नाही आवडत. मला तारच हं. सटकली माझी एका पॉइंटला आणि माझ्यासमोर जी ॲक्ट्रेस होती ना, ती भारी होती. हां. तर तो मलाही नाही बोलला, तो तिला बोलत होता आणि मग एका पॉइंटला माझं हं. डोकं सटकलं आणि मी त्याला म्हटलं, की "अरे, एकतर तू जिला बोलतोयस ना, तिला बोलण्याची तुझी लायकी नाही." अगदी लायकी नाही मी बोलले, पण हं, मी हं. तिथे थांबवलं त्याला आणि त्याला म्हटलं, की "जर नाही तुला मराठी काम मग कशाला मराठी सिनेमा करतोयस ना?" बरोबर आहे. असं. असा तो किस्सा झाला होता. हं. त्यामुळे जिकडे-तिकडे छाया कदम म्हणजे असं काही जर अन्याय होत असेल किंवा असं काही गैर घडत असेल, तर तिथे दुर्गावतार किंवा रोखठोक छाया कदम दिसतेच. तर स्वतःच्या आयुष्यामधली किंवा आपण नवरात्रीच्या दरम्यान जी देवीची रोज वेगवेगळी रूपं बघतो, त्यातलं कोणतं रूप देवीचं तुम्हाला भावतं? मी सांगू का? मला एक नाही, देवीची 9 रूपं, पण ती सगळी एका बाईत असायला पाहिजे, कमी जास्त प्रमाणात. हं. तरच ते परिपूर्ण आहे. हां, आपल्याला जेवढं आहे ना, कधी-कधी स्ट्राँग राहता आलं पाहिजे आणि कधी-कधी आहे ना, आपल्याला एक पाऊल पाठी जाऊन आहे ना, त्यानेही प्रश्न सुटतात. आपल्यामध्ये तेवढंच प्रेम पण असलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. बस. तुम्ही जसं म्हणताय, की मी एकदम साधी राहते, की मी घरातही अशी असते, की ते इतकं लक्ष देत नाही. पण तुम्हाला माहिती आहे तुमचे फोटो सोशल मीडियावरती म्हणजे लोकं एक स्टाईल आयकॉन म्हणून तुमच्याकडे बघतायत. ओके. तर कसं वाटतं? अ, हां, म्हणजे भारी वाटतं. मला आणि मी खरं सांगू मी याच्या आधी मी स्वतः कधीच नाही विचार केला होता अगं, की मी असे वेगवेगळे कपड्यांमध्ये लोकांसमोर येईन आणि हे कान्समुळे खरं तर ह्या गोष्टी आयुष्यात आल्या आणि मला स्वतःला पण असं वाटायला लागलं, "अरे, आपण याच्या आधी का नाही हां. ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं?" सो कान्समुळे खूप गोष्टी आयुष्यात बदलल्या. माझा स्वतःचा कॉन्फिडन्स पण वाढला आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःच असं केलं, की ज्या आयुष्यात आहे ना आधी गोष्टी राहून गेल्या आहेत हं. करायच्या, त्या करून घ्यायच्या. सो येस, ते कान्समुळे वाटायला आलेलं आहे आणि हे नाव घेणं कधीच विसरणार नाही, की नेहा चौधरी म्हणून बरं. माझी स्टायलिस्ट आहे. हां. तिने मला भाग पडलं हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी करायला. करायला आणि मग त्या मला असं आवडायला लागतात. कधी-कधी काही गोष्टी फसतात, पण ठीक आहे ना म्हणजे. फॅन्ड्री की सैराट की न्यूड की लापता लेडीज? कुठे स्वतःला जास्त रिलेट केलं गेलंय? एक नाही सांगता येणार. चारही जवळचे आहेत आणि अ,
चारही भूमिकांनी खूप गोष्टी दिल्या आहेत मला, त्यामुळे नो. नानी, सुमनक्का, हं. चंद्राक्का हं. आणि चौथं कुठला सिनेमा? लापता लेडीज. लापता लेडीज, मंजूमाई. ह्या चारही म्हणजे अशा हातात हात घालू नये, ह्यांना वेगळं नाही करता येणार. प्रेक्षकांचं प्रेम कशाला जास्त मिळालं? चारही ह्यांना तेवढंच, कारण वेगवेगळ्या टप्प्याला आलेत ना सिनेमे, हं. त्यामुळे तेवढंच प्रेम केलंय. आता आता जरा मंजूमाई खूपच लोकांची हां. आवडती झाली आहे. म्हणजे मंजूमाईने खूप प्रेम दिलं, रिस्पेक्ट वाढवला आणि मंजूमाई खूप लोकांपर्यंत पोहोचली. म्हणजे अ, केरळला जा किंवा मी आता शिमल्याला गेले, सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाला. आणि फक्त मंजूमाई म्हणजे ना असं फक्त स्त्रियांना, ती पुरुषांना पण तेवढीच जवळची वाटते. हं. कारण की म्हणजे मला असं सांगतात ना, की आतून ताकद, जे आम्हाला बोलायचं होतं ना, हं. ते मंजूमाईने लोकांना ऐकवलंय. बरोबर. आता यापुढे सुद्धा अशाच रोखठोक, डॅशिंग आणि काय म्हणतो ना, बोल्ड भूमिका करायला आवडतील का आणखीन काही वेगळं ट्राय करायचंय काय? असं खूप ठरवलं नाहीये, पण हां, आतापर्यंत जे केलं नाहीये त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाटायला यावं, असं वाटतं. आणि लकीली असं खूप लेखक आहेत, म्हणजे त्यांना अशी मी ज्या रूपात दिसते आणि ते लिहितात हो, आणि हो. समोर आणतात ना, तर मग असं भारी वाटतं. या पुढे जाऊन काही दिग्दर्शकाच्या भूमिकेत वगैरे जाण्याची इच्छा आहे का? हा प्रश्न खूप जण विचारतात. पण अजूनपर्यंत नाही विचार केला. म्हटलं आधी जे करतेय हं. ते आधी शिकून घेते. पुढचं काही माहीत नाही. तुमच्या खऱ्या आयुष्यातली दुर्गा कोण आहे, की जिच्याकडे बघून फार इन्स्पायरिंग वाटतं? खरं तर मी नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात फक्त अशी एक दुर्गा नाहीये. अशा बऱ्याच दुर्गा आहेत, ज्यांच्यामुळे माझी हिंमत वाढत राहिली आतापर्यंत. पण आत्ताच्या घडीला मी सांगेन माझ्या वहिनीबद्दल, माझी वहिनी साक्षी कदम. अ, म्हणजे ती आमच्या फॅमिलीत आल्यापासून ना अ, सगळं चित्रच बदललंय. आणि तिचा स्वभाव आहे ना, म्हणजे ती इतक्या गोड स्वभावाची आहे, म्हणजे एखाद्याला जीव लावेल तर एवढी लावते. म्हणजे मला नेहमी वाटतं, की माझ्या आईची कमतरता तिने पूर्ण केली आहे, की आमच्या घरात आलेला माणूस खाल्ल्या-पिल्याशिवाय बाहेर जात नाही. आणि ती एवढी चांगली आहे, पण तेवढंच जर कोणी वाकड्यात शिरलं ना, तर माझी वहिनी म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला इतकं म्हणजे आत्ताचे अनुभव आहे, की ती एवढ्या कमालीचं त्या गोष्टींना उत्तर देते किंवा विरोध करते ना, तर मी जेव्हा कधी गावी जाते ना, तिच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकून येते. तर आत्ताच्या घडीला ती माझ्यासाठी दुर्गा आहे. सामान्य महिला त्यांच्यासाठी काय म्हणाल? आज आम्ही दुर्गाच्या निमित्तानं आपण बोलतोय, नवरात्र आहे. तर या सगळ्या महिलांना काय सांगाल? कसं आयुष्यामध्ये छाया कदमसारखं राहायचं? खरं तर छाया कदम आता जिथे पोहोचली आहे ना, तर या सगळ्यांमुळेच खरं तर पोहोचली आहे. कारण आपण जेवढं लोकांच्या संपर्कात येतो ना, लोकांना ऐकतो, बोलतो, तेवढ्या गोष्टी नवीन शिकायला मिळतात. आणि आपल्याला तेव्हा कळतं, की अरे आपला स्ट्रगल काहीच नाहीये. हं. सो मी त्यांच्याकडूनच जे शिकले तेच सांगते, की कुठल्याच गोष्टीने खचून नाही गेलं पाहिजे. हं. आणि तुम्हाला विरोध करता आला पाहिजे, नाही बोलता आलं पाहिजे. आणि मी तर बोलते ना, की जेवढा खडतर प्रवास असेल ना, तेवढी मजा येते. हं. सो बिंदास राहा, स्वतःला हवं तसं जगा. आणि मगाशी म्हटलं तसं, की एक दार बंद झालं, दुसरं उघडा, नाही उघडलं तर लाथ मारून उघडा. खूप आम्ही दुर्गाच्या निमित्तानं खूप छान वेगळी छाया कदम आम्हाला बघायला मिळाली. असे खूप छान स्वभाव, रोखठोक जरी असला तरी तितकाच हळवा. तर इथे आलात आणि छान वेळ काढलात, आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं. त्यासोबतच वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात आत्ता इथेच थांबण्याची. नमस्कार.